आपल्या घरी चिल्लर येतच नाहीत महाराज, बंडलच्या बंडल येतात, बंडलच्या बंडल येतात, बंडलच्या बंडल येतात. ज्याला असे घरी बंडल यावं असं वाटतंय हे बंडल सांगणं चालू, बंडल येण्याचं सांगालो. ऐका, ज्याला वाटतं ना आपल्या घरी बंडल यावं त्यानं कीर्तनात अशी कडकड टाळी वाजवायची. बघा बरं एकदा अशा कडकड कडकड टाळ्या वाजवा बरं, अशा वाजवा, अशा कडकड वाजल्या पाहिजे अशा. बस 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 बस, मला माहित आहे तुम्ही पैशासाठी वाजवले, देवासाठी कोण वाजवाले? मला लय अवघड आहे. पैसे मिळतील म्हणजे की बघा कशा टाळ्या वाजवाय. आहो, आणि खरंच आहे मिळतात पैसे महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आदिशक्ती जगदंबा भवानी मातेचं वर्णन केलं. अनादी अंबिका भगवती. पुढचा आहे बोध परडी घेऊन हाती. बोध म्हणजे काय? परडी म्हणजे काय? परडी म्हणजे अशी आईची परडी असते ना, भरायची परडी, ही परडी. पण नेमकी परडी कोणती अभंगामध्ये, कोणती अभिप्रेत आहे? नाथरायणा परडी. परडी म्हणजे महाराज ज्ञानदिवा. बोध परडी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानदिवा. बोध परडी घेऊन हाती, ज्ञान ज्योत हातात घेऊन. म्हणून आईच्या समोर महाराज काय असता? दिवा असतो, दिवा. आणि तो महाराज असा बंद नसतो, सतत तेवत असतो. कारण का तुळजापूरून महाराज काही ज्योत आणतात माणसं, आहे का नाही म्हणा? हे जे आहे ना ते प्रतिबिंब कशाचं आहे? तर ते महाराज ज्ञानाचं प्रतिबिंब आहे. ते कधीच विजल्या जात नाही. थकथकीत महाराज ते ज्ञान आहे. याला म्हणायचं बोध परडी, म्हणजे ज्ञानाची ड्युटी. ज्ञानाचा दिवा ती हातात घेते आणि महाराज ते सर्व ज्ञान, प्रकाश देणारं ज्ञान, या अंधकारातून प्रकाशाकडे लोक अज्ञानापासून सज्ञानाकडे गेले पाहिजे. त्यांना ब्रह्म कळायला पाहिजे, त्यांना त्यांचं स्थान कळायला पाहिजे, त्यांना ब्रह्म काय, आदिशक्ती भवानी माता काय हे कळालं पाहिजे. याच्यासाठी ती जगत जननी अंबिका भगवती हे ज्ञानार्जन दान करण्यासाठी ज्ञान ड्युटी हातात घेऊन सतत तेवत ठेवते महाराज. तिला म्हणतात बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती. ज्यांच्या ज्यांच्या जवळ आलं महाराज ज्ञान आलं, महाराज ते सज्ञानी होतात. आणि मग महाराज ज्यांना ज्यांना ज्ञान मिळालं ते भक्त सगळेजण आईच्या दरबारात जाऊन महाराज स्वखुशीने आनंदानं इथं गायन करतात, इथं उड्या मारतात. कारण का इथं निसंकोचपणे इथं गायलं पाहिजे, निसंकोचपणे इथं वादन केलं पाहिजे, इथं गायन केलं पाहिजे, इथं आराधना केली पाहिजे. आणि नवरात्रामध्ये माणसानं कधी सुद्धा झोपू नये. कारण का 9 दिवस आई सुद्धा कधी झोपत नाही, आपलं आसन सुद्धा बदलत नाही. म्हणून माणसानं 9 दिवस तरी जागरण गोंधळ करून महाराज इथं जागर करायची पद्धत आहे. यालाच नवरात्र असं म्हणतात. विठ्ठल इथं सतत भजन महाराज होतं. इथं गोंधळ आहे, हे सुद्धा गोंधळच आहे महाराज. नुसता गोंधळासाठी महाराज ते आईचं संबळ लागतं असं नाही महाराज. इथं सुद्धा गोंधळ करता येतो, इथं सुद्धा नाचता येतं, इथं सुद्धा गाता येतं. आणि मस्त महाराज कसं नाचता येतं? एवढं नाचता येतं, एवढं नाचता येतं. लोभ, अहंता, ममता, अहंकार, मी कोण आहे हे सगळं आठव नाठव गेले. भावाभाव झाला स्वयमेव. हो, आणि इथंच नाचायची जागा आहे महाराज, दुसरीकडे कुठं नाचता येत नाही महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप नाव जगी, नाचे रंगी ज्ञानदीप नाव जगी, कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप नाव जगी, कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप नाव, ज्ञानदीप नाव जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हे गोंधळ आईचं आहे महाराज. इथं गोंधळ हे सगळा गोंधळच आईचा आहे. कारण का सगळेजण महाराज आपला गोंधळच आहे. संसारामध्ये हा देहामध्ये सुद्धा गोंधळच आहे. जसा इथं गोंधळ आहे तसं देहामध्ये सुद्धा गोंधळच आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. अहंकार आहे हे सगळं गोंधळच आहे की नाही आपल्या शरीरात सुद्धा. पंचमहाभूत कोणते कोणते?
पंचमहाभूत कोणते कोणते आहेत? पंचमहाभूत कोणते कोणते? आप तेज एक सुटलं की? अग्नी हा पृथ्वी पृथ्वी पहिले सुटलं की? पृथ्वी पृथ्वी आप तेज वायू आणि गायछाप. आकाश चुकलं काय? डबल एकदा. पृथ्वी आप तेज वायू आणि गायछाप. सूर्यछाप काय? त्या तंबाखूचं लईच अवघड झाले महाराज. लई माणसात तंबाखू खाऊन महाराज लई झाली. आता दुसऱ्याला काय बोला, आमचेच नीट राहिले नाहीत. तंबाखू कुठेही खातात महाराज. आता बघा तुम्ही कीर्तनासाठी आहेत का नाही? कीर्तन संपू द्या. आता कीर्तनात किती सांगावं बाबा, तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, हे करू नका, ते करू नका. कीर्तनामध्ये लोक नीट बसतात. कीर्तन संपलं की वट्ट्यावर बसतात आणि वट्ट्यावर बसल्या ठिकाणी चर्चा करतात. काढ रे तंबाखू, इथं हातात घेणार तंबाखू आणि हातात घेऊन म्हणणार, आजचा 9वा दिवस भारी झाला बरं पोरं. काय वैभव महाराजांना काय यावर्षी पोरानं नियोजन एकदम भारी केलं बघा. एकदम काय मस्त भारी नियोजन केलं बघा. एक जण त्याच्यात मध्ये म्हणते, नाही र पोरानं मनावर घेतल्यास काय होतंय, यावर्षी कसे म्हण पण निवडू महाराज आणले. निवडू महाराज आणले. काय असे दगडातला खडा असा निवडाव तसे महाराज निवडून आणले. एक म्हणते, महाराज लई झालं र, महाराज निवडून आणले पण गावाला लई चुना लागला र. त्याच्यात मध्ये नाही र, शेवटच्या दिवशी राहुल महाराज आले होते, ते ईशार महाराज होते. काय त्याचा गोंधळ सुरू झाला म्हणता. आबा बाबा लईच मोळू भजन म्हणलं त्याने, लईच भारी. काय नाही अय्य जर म्हणते, अरे लईच जवळच होतं सोनमांजरीचं पण महाराज लईच बोललो र. काय म्हण लई ठाके दिलं बघ, लईच म्हणलं. एक जण म्हणते, अरे म्हणलं र महाराज तंबाखू खाऊ नका. तिसरं म्हणते, आशेची म्हणते ऐकावचं लागतंय, हो म्हणावंच लागतंय. आपण जर तंबाखू बंद केलं तर त्यानं तरी कोणाला सांगाव. तंबाखू खाऊन मोकळा. लई आवड आहे महाराज, खरंच आहे महाराज. पंचमहाभूत कोणते कोणते? चला या जाग्यावर या. पंचमहाभूत कोणते कोणते? पृथ्वी आप तेज आणि आकाश. हे पंचतत्वाचा गोंधळ आपल्या शरीरामध्ये सुद्धा टाकलेला आहे. हेच गोंधळ आहे आणि हे गोंधळ शरीरामध्ये सुद्धा गोंधळ आहे, तसं आईच्या समोर सुद्धा गोंधळच आहे. आणि हे सगळे गोंधळ करण्यासाठी एका ठिकाणी येतात आणि उड्या मारून महाराज हे भजन करतात, गायन करतात. उधो भक्त नाचती. हे आई, हे तुझी गुणगान गाणारे भजन मंडळ आहेत. तुझं गुणगान यथार्थ कीर्तिवान करणारे आई, चरित्र सांगणारे भजन मंडळ आहेत. म्हणून आई, आमची जगदंबेची विनंती आई, 8 दिवसापासून जे काही आम्ही तुझी आराधना करतोय आई, तू तरी आज तरी आमच्यासाठी प्रकट झाली पाहिजे आणि आमच्या या गोंधळात आली पाहिजे. गोंधळा येई ओ जगदंबे. कोण आहेस? मूळ पीठ तू आंबे. जे मूळ आहे त्या मूळ पीठाची तू आंबी आहेस. म्हणजे देवी भगवती माता आहे, ती चंडिका आहे, ती शैलपुत्री आहे, तीच ब्रह्मचारीने आहे. हे सगळे अवतार तुझे आहेत आई, पण मूळ पीठ तू असल्यामुळं तूच या गोंधळा आली पाहिजे अशी आमची विनंती आहे आई. पण हे गोंधळ करण्यासाठी इथं एक आहे का? कोण कोण आहे? व्यास वशिष्ठ सुखा गोंधळी नाचतात सोमे. व्यास वशिष्ठ सुखा गोंधळी नाचतात सोमे. व्यास वशिष्ठ सुखा गोंधळी नाचतात
करण्यासाठी साधारण नाहीत महाराज. कोण आहेत? व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाचताती स्वहमेळी. पुढं काय? देहभाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. सगळेजण देहभाव आपला विसरून महाराज इथं सगळेजण तुझं गुणगान करतात महाराज. आपण सुद्धा 7 दिवसापासून 8 दिवसापासून ही गोड अशी जगदंबेची सेवा करताय. इथं कोणाला संकोच आहे मनामध्ये? मी मोठा आहे, खासदार आहे, सरपंच आहे, मेंबर आहे? अजिबात नाही. आम्ही फक्त आईचे लेकरं आहोत म्हणून या धर्म मंडपात आपण येतोय महाराज. इथं लहान थोर मोठा नीत या जातीचा या कुळाचा या पंथाचा या धर्मात अजिबात नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय. बस सगळं विसरून महाराज आम्ही तुझं गुणगान करतोय. आई तुझी आम्ही 7-8 दिवसापासून सेवा करतोय ना आई. या गोंधळात तू आली पाहिजे आणि आमचं रक्षण तू केलं पाहिजे महाराज. पण हा गोंधळ अनादिकालापासून जसा आई आहे हा गोंधळ सुद्धा अनादिकालापासून आहे. हे गोंधळ पहिल्यांदा कुठे झाला? हा पहिल्यांदा गोंधळ पंढरपूर मध्ये झाला महाराज. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाढी हो. 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 शोभे वाळवंटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाढी हो. पुंडली कटिवता शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबाबुबी कर जोडोनी कटिवो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. हो महाराज. हे गोंधळ पहिल्यांदा पंढरपूरमध्ये झाला. तिथं संत महात्म्यांची मांदिळ आहे आणि ह्या गोंधळामध्ये सगळेजण महाराज तिथं नाचतात. ते सोहमेळी सगळेजण तिथं महाराज गाते पाहते ज्ञानी सगळेजण तिथं आले संत महात्मे आणि सगळ्यांनी महाराज गोंधळ केला. आषाढी आणि कार्तिकीला सुद्धा आता सुद्धा गोंधळ असते. गोंधळ कोणी बघितला का? पंढरपूरचा गोंधळ बघितला का? हा आपला गोंधळच माहीत नाही महाराज. आपण तिकडे जातच नाही. पंढरपूरच्या वारीला गेलो माणसं गोंधळा जात नाहीत. म्हणजे गोंधळमध्ये भजन हो. दिंडीमध्ये जात नाहीत. दिंडीमध्ये गोंधळच असतो ना. हे तर ज्ञानोबा माऊली म्हणतं एक दिंडीमध्ये का भजन एक असतात का? कोणी म्हणतं ज्ञानोबा तुकाराम, कोणी म्हणतं ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, कोणी म्हणतं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती राया माझ्या. तिकडं भजन असतं. कोण्या कोण्या दिंडीमध्ये काकडा चालू असते, कोण्या दिंडीमध्ये भूपाळ्या, कोण्या दिंडीमध्ये गवळणी, कोण्या कोण्या दिंडीमध्ये चांगल्या गवळणी, कोण्या कोण्या दिंडीमध्ये टुकार गवळणी. लई अवघड महाराज. 4 वाजता बाबा आळंदीच्या वारीला महाराज 4 वाजता दिंडी निघती. वैभव दादा 4 वाजता वारकऱ्यानं दिंडी निघायला काय म्हणलं पाहिजे? सकाळी सकाळी पहाटेचा 4 काय म्हणलं पाहिजे? काकडा. राहुल दादा काय काय दिंड्यामध्ये सध्या आता भोंगे आले आणि त्या भोंग्यामध्ये एकच गवळण नाही महाराज. राधे जरा वाकून न टाक सडा. हा त्या राधा एवढी एवढी होती रे, सडा टाका तिला कळत नव्हतं. एकांतर गवळण म्हणजे महाराज. एका जनाधनी मने मीराबाई आणि 10 जणी लागे नाम्याच्या पायी. हा नेमकी कोण्या महाराजाची गवळण नाही? लईच अवघड. आणि सध्या तर या वर्षी गवळीनं महाराज थैमान मानलं. थैमान
अरे बाबा 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 रडू नको बाळा तो का ते पार मी पाण्याला जाते तो का हेलाच पाठ आहे नाही महाराज लई अहो लई महाराज जीप जोर गोळी बडी म्हणतात महाराज. एखाद्या बायाला म्हणलं ना गीत म्हणायला बाया लई भारी म्हणतात महाराज. एखाद्या महाराज तिनं वाटताना पाठीमागं म्हणताना काय काय माता भगिनी एवढं सुंदर भजन करतात महाराज, त्यांचं ऐकावं वाटतं. पण काय काय एवढ्या महाराज भारी म्हणतात, अभंग नाही गवळणी नाही वेगळंच काहीतरी म्हणतात महाराज. एक केंद्र म्हणलं आर इट्या तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी नेमकं इठल कुठला आहे आणि पंढरपूरच्या इटलाचा हिला नंबर कोणी दिला त्याची भेट घ्यावा आधी मला. आणि त्याच्यात आणखी पुढं म्हणायचं तुझी रे आठवण लई लई येती म्हणून तुला मिस कॉल. अरे वा, अरे कीर्तन करून कथा करून 200 उपरने फाटले असतील, आणखी आमचा मोबाईल मिस कॉल गेला नाही देवाला, तुझा कुठून उचलल ते लई अवघड महाराज. माझी हात जोडून विनंती आहे महाराज, माता भगिनी जीभ जोड 100 गाणे म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे सगळ्या पुरुष मंडळीला, वारकरी संप्रदाय जेवढे पाईक आहेत त्यांनी सुद्धा ऐका, जीभजोड 100 गाणे म्हणण्यापेक्षा आयुष्यभर तुकोबाराचा एकच अभंग म्हणा, आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. काय बाकीचे म्हणत बसायचे म्हणा. अहो आपली घरची गाय जर 5 लिटर दूध देत असेल तर कशाला जर्सीला जायचं? आपलं ओरिजिनल दूध आहे महाराज, हे गावरान गायचं दूध आहे, कशाला दुसरीकडे जायचे महाराज. पण माणसं तिकडे गेल्याशिवाय राहत. पंढरपूरमध्ये गेलं गोंधळ बघणार नाही, कीर्तन ऐकणार नाही, कथा ऐकणार काहीच नाही महाराज. पण पुंडलिकरायच्या वर गेलं तिथून पुढं पुढं काय आहे, कुठं कोणाच्या संतांची समाधी आहे, कुठं काय आहे, ठाकूरबाईच्या घोड्याची समाधी आहे त्याचं दर्शन घ्यावं. नाही 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 धोंडूपंत दादा शिरवळकर त्यांच्या मठात जावं, रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या समाधी दर्शन घ्यावं, हे कोणीच बघत नाही. हनुमंतरायाच्या पुढं नंदीच काय पंढरपूरमध्ये याचं काही देणं घेणं नाही. बघितलं कोणी हनुमंतरायाच्या पुढं नंदी? नामदेव पारीकडे जात असताना उजव्या साईडला लाल कलरचं मंदिर आहे मारुतीचं, त्याच्या पुढं नंदी आहे. कोण बघितलं आहे? बघितले असतील 1-2. बाकीचे पंढरपूरला गेले नाहीत काय? पंढरपूरला गेलेत पण कोणी बघितलं नाही सचिन भाऊ. कारण का पंढरपूरला गेलं माणसं असलं कोणी बघतच नाहीत. माणसं बघतात घोंगड्या आणि बाया बघतात बांगड्या, दुसरं काहीच पंढरपूरमध्ये बघत नाहीत महाराज. पण हे गोंधळ तिथं आहे. पण या गोंधळाचा मुकुटमणी जर कोण असेल तर महाराज, हे गोंधळ पहिल्यांदा सुरू झाला त्यावेळेस मुकुटावर जर कोण असेल तर महाराज नाथराय वर्णन करतात पंढरपूरच्या गोंधळामध्ये मुकुटमणी कोण आहे तर पुंडलिक महाराज आहे. मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक. गोंधळ चालती कौतुक, गोंधळ चालती कौतुक, गोंधळ घालती कौतुक, पारकुमाई जय जय हो, जय 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 हो पारकुमाई, जय 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 हो पारकुमाई, जय 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 हो पारकुमाई, जय जय हो पारकुमाई, हो पारकुमाई. मुकुटमणी असलेले पुंडलिक महाराज आहेत, त्यांच्यामुळंच पंढरपूरचा देव आहे आणि तिथं गोंधळ त्यांच्यामुळंच निर्माण झाला म्हणून मुकुटमणी पुंडलिक. आणि सगळेजण तिथं गोंधळ येतात. 33 कोटी देव नायक गोंधळ घाली ती कौतिक, एका जनार्दनी नाचे देख. आणि तो गोंधळ आपण पाहिला पाहिजे म्हणून पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे, माळी घातल्या पाहिजे, कपाळावर गंध लावला पाहिजे. वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत याची जाण राहिली पाहिजे आणि हिंदू धर्मात जन्म मिळालाय याचा स्वाभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे महाराज. म्हणून हिंदू धर्माची आन बान शान छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत, आपण धर्मवीर संभाजी महाराजांच्या वंशज आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. ज्या हिंदू धर्मात आपला जन्म मिळाला आहे हा धर्म नाही वाढवता आला तरी चालेल, पण या धर्मामध्ये जन्म घेऊन या धर्माला गालगोट लागेल असं कधी वर्तन करू नका.
कधीच वर्तन करू नका महाराज, माझी कळकळीची विनंती आहे. सध्या एवढं थैमान मातलेलं आहे, हिंदू धर्म खतरे में है, खतरे में है. आपणच म्हणणार आहेत खतरे में दे है. हो, गेलाय आपला धर्म, पण महाराज कोणी पाठवलाय, कोणी घातलाय? आपणच घातलाय. आपला धर्म, आपली आचारसंहिता कोणी विसरून टाकली? आपणच केली. ही हिंदू धर्म संस्कृती जपण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी महाराज हे धर्म जोपासण्याचं काम केलं. रात्रचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, रक्ताचं पाणी केलं, घोड्यावर सदैव प्रवास करून महाराज एवढं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपण याचे वंशज आहोत, याचं जतन आपण केलं पाहिजे. पण आपल्या धर्माची जोपासना करावी असं वाटलं की कधी रामनवमीला, नाहीतर हनुमान जयंतीला, नाहीतर बस दुसरं काहीच नाही. नाहीतर छत्रपती शिवरायांची जयंती आली की मस्त गाड्याला 2-2 झेंडे लावायचे, नाव टाकायचं राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? बिड्या फुकायला? काय काय महाराजाचं? महाराज अहो, राजे जन्माला येतील, पण राजासोबत लढण्यासाठी यसाजी कुठून आणणार? तानाजी मालुसरे कुठून येणार? हो, कोण येणार आहे सांगा ना? धनाजी, यसाजी, महाराज बाजीप्रभू देशपांडे, कोण आहे महाराज? आता कोणी शिल्लक नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी आता धर्म जोपासण्याचं काम आपल्या हातात दिलेलं आहे. म्हणून आपण धर्म नाही वाढवता आला तरी चालेल, पण धर्माला कलंक लागेल असं कधी वर्तन करू नका. गाडीवर अवश्य नाव टाका, छत्रपती शिवरायांचं नाव टाकलंच पाहिजे, कारण का तो आराध्य दैवत आहे, तो आपला बाप आहे. पण ज्या गाडीवरती छत्रपती शिवरायांचं नाव आहे, ज्या गाडीवरती धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव आहे, ती गाडी धाब्यावर नाही गेली पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. गरज आहे महाराजी, गरज आहे. जातीयतेमध्ये सगळे महाराज बरफटून गेले माणसं. मुसलमान धर्मामध्ये किती जाती आहेत कोणाला माहिती आहे? अजिबात नाही. हिंदू धर्मातल्या जाती सगळ्याला माहिती आहे, त्यांच्या जाती आपल्याला माहिती नाही. आपल्याला आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे हे माहिती नाही, काहीच माहिती नाही आपल्याला. अरे रोजाच्या महिन्यामध्ये 5 वर्षाचं पोरग बापाच्या बोटाला धरतं आणि 5 वेळा नमाज पाडतं. अरे 5 वर्षाचं पोरग जर त्यांचं 5 वेळा नमाज पाडत असेल, तर आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक पोरांनी हनुमानचा पाठ करणं ही काळाची गरज आहे. आणि तो पाठ झालाच पाहिजे आणि आपण केलाच पाहिजे, तरच आपण हिंदू आहोत. नाही तर काय आपल्याकडे काय पुरावा आहे? काहीच नाही. कपाळागंध नाही, हातात कलेजा नाही, गळ्यामध्ये कंठीमाळ नाही. कशाचे आपण हिंदू? नुसतं टिशीवर हिंदू जमत नाही. स्वाभिमान असला पाहिजे, कपाळागंध असला पाहिजे, गळ्यात माळ असली पाहिजे, आणि हातामध्ये धागा असला पाहिजे, आणि मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नित्य भजन असलं पाहिजे. आणि दर शनिवारी, अरे त्यांचं जर आपण 5 वेळा नमाज ऐकत असताल, तर आपला सुद्धा त्यांनी दर शनिवारी हनुमान चालीसा ऐकलाच पाहिजे. म्हणून आपण दर शनिवारी हनुमान चालीसाचं पठण सुरुवात करा, माझी विनंती आहे. हिंदू धर्म एकत्रित होण्याचं एकच माध्यम आहे, हे म्हणजे धार्मिक व्यासपीठ. माझ्या नवयुवक तरुण मंडळाला द्यावे थोडे धन्यवाद कमी आहेत. हे 9 कार्यक्रम ठेवले, 9 कीर्तन ठेवले, याचं एकमेव त्यांचं उद्दिष्ट आहे. तुम्हाला पैसे ज्या झाले म्हणून तुम्ही खर्च केला नाही महाराजा, त्यांच्याकडे पैसे झाले म्हणून नाही. रोजचा 25-30 हजार रुपये खर्च आहे. पैसे जास्त झाले का? नाही. या नवयुवक तरुण मंडळाचं सगळ्यांचं एकच आहे. सप्ताह असू द्या, कीर्तन असू द्या, काही असू द्या, या धार्मिक कार्यक्रमाचं एकच प्रयोजन असतं. या कीर्तनातून, या सप्त्यातून, या जागरातून 10 तरी व्यसनमुक्त झाले पाहिजे, आणि 5 तरी दारू पिताना दारू सोडली पाहिजे, आणि ते वारकरी संप्रदायाचे पायी झाले पाहिजे, आणि माळकरी झाले पाहिजे. हे कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आता बाबा सांगून सांगून थकले, आम्ही सांगून सांगून थकलो, एक दिवस आम्ही जाणार आहेत. पण महाराज, हे धर्म आपण जपला पाहिजे. पण महाराज असं नाही, आपल्याकडे एखादा धर्माविषयी कार्य करायला लागलं, टोचून बोलल्याशिवाय राहत. करून करून भागला, देवपूजेला लागला. बापाच्या आयुष्यात त्यानं कधी पंगतवाडी नाही, ती भजनाला नावं ठेवते. लई अवघड आहे महाराज सध्या आता परिस्थिती. आणि धर्माविषयी काही बोलायला लागलं, त्याच्या पाठी मग काहीतरी गिराण लावणार आणि त्याला गुन्ह्यानं बसविणार. सत्य जो बोलतो त्याला बोलू द्या. एक दिवस सत्याची बाजू मांडणारे माणसं जर संपले, आणि सत्य जर तुम्हाला ऐकायची सवय नाही राहिली, आणि सत्य बोलणारे जर माणसं संपले, तर तुम्हाला सत्य सांगायला सुद्धा कोणी भेटणार नाही. म्हणून जाग्यावर आता सावध व्हा. व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. अरे देवीचा नवरात्र सुरुवात झाला की 9 दिवस चप्पल सोडतात. काही बहादर चप्पल सोडतात, उपवास करतात, आणि घरच्या बायकोला मारतात. नवरात्र उठली की दारू पितात आणि घरच्या लक्ष्मीला मारतात. अरे घरची लक्ष्मी जर तुमच्या जीवनात खुश ठेवू शकलो नाहीत, तर या दुर्गादेवीसाठी चप्पल सोडून काय उपयोगाचं आहे सांगा ना. अरे दुर्गादेवीसाठी चप्पल सोडू नका, दुर्गादेवीसाठी दारू सोडा. सगळ्यात मोठा आशीर्वाद दुर्गादेवीचा तुम्हाला घर बसल्या ठिकाणी मिळेल.
घरी मिळेल ना. काय उपयोगाचं सांगा. अरे बघा तिचा त्याग, कपाळा कुंकू आहे, तिचं कपाळ आहे पण कुंकू तुमच्या नावाचं आहे. कान तिचे आहेत पण कानामध्ये घातलेलं कुंडल तुमच्या नावाचं आहे. गळा तिचा आहे पण गळ्यामध्ये घातलेलं डोरलं तुमच्या नावाचं आहे. हात तिचे आहेत पण हातामध्ये घातलेली बांगडी तुमच्या नावाची आहे. पाय तिचे आहेत पण पायामध्ये घातलेलं महाराज पैजण तुमच्या नावाचं आहे. बोट तिचं आहे पण बोटामध्ये घातलेलं जोडं तुमच्या नावाचं आहे. अरे शरीर तिचं आहे पण त्या शरीरावर अधिकार तुमचा आहे. अरे एवढं जर तिनं मायबाप सोडून गाव सोडून तुमच्यासाठी एवढा त्याग घेतला असेल तर एका बायकोच्या डोळ्यात पाणी आणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. म्हणून माझी विनंती आहे, ज्याला दारू प्यायचे ना त्यांना लग्नच करू नका, मोकळाच राहा गणपती बुडवायच्या कामाचं. काय काम आहे एखाद्या स्त्रीचं, कशाला आयुष्य बर्बाद करायचं. दारू पिऊ नका, धर्माचं रक्षण करा, माझी कळकळची विनंती आहे. आणि जे धर्माचे कार्यक्रम असतात तिथं सपोर्ट करा, नावं ठेवू नका, थोडे मोठे करत राहा. आपलेच माणसं आहेत. वा वा वय विशाल महाराजांनी काय सुंदर पाकवाजा तुला. काय वैभव दादा, काय गोड निवेदन केलं रे तू, काय कमी वयामध्ये काय नाव लोके केलं. वैभव दादा वा, सुंदर म्हणलं पाहिजे. वा वा वा. भीमराव पाटील काय ना मागं पुढं झालं पण प्रमाण चांगलं म्हणलं की नाही, म्हणलं पाहिजे. काय बिघडाले, जाताना 1000 रुपये देतात, काय बिघडाले, म्हणायचं चांगलं. आता आमच्या काकाने किती सुंदर चाललं म्हणली म्हणायचे. राहुल महाराजांनी काय सुंदर गायन केलं म्हणायचं नाही, काहीच म्हणणार नाही. इथं बसणार आणि बसच्या ठिकाणी म्हणणार पक्वात काय जमला नाही वा, तू वाजव मग. आज काय चाल तेवढी जमली नाही, तू म्हण मग. आज कीर्तन लईच कसं की पानचटच झालं, तू कर मग. लई आवड आहे मारा. एकानं माय घेतलं मायकात मला हरवत. आज शंकर माझं सुंदर असं कीर्तन संपन्न झालं. महाराजावर काही गोंधळ नाही, सुंदर सगळे महाराजांचं दर्शन घ्या, गोंधळ कोणी करू नका. एका साईडला बाया दर्शन घेतील, एका साईडला महिला दर्शन घेतील. आता कळालं होय तुम्हाला, बाया आणि महिला वेगळ्या असतात होय. लय आवड आहे महाराज. एकांतर महाराज माईक घेतात मायकात मला हॅलो शंकर महाराजांनी सुंदर असं कीर्तन केलं. त्याबद्दल गावकरी मंडळ, नवयुवक तरुण मंडळ आणि माझ्या वैयक्तिक परिवारातर्फे महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतून थांबतो. लई अवघड आहे, 2 मिनिटाचा सूचना देतात नाही महाराज. लई अवघड आहे. हे कीर्तन सोपं आहे का. नाव बघा तुम्ही, गावात सुद्धा आमच्यावर घेऊ नका, गावात सुद्धा बघा. एखाद्या गावातल्या माणसानं महाराज मस्त अशी बंगला बिंगला बांधला ना, कधीच चांगलं म्हणणार नाही. एखाद्या माणसानं घर बांधलं ना, सचिन भाऊ जायचं, जेवायचं, वा चांगलं केलं म्हणायचं, गुन्हा न्यायचं, पण नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. जाणार त्याचं खाणार आणि त्यालाच येतात म्हणणार गिलावाज फिसकला, रब झाला, कलर डार्क झाला, गॅलरीज फिसकली, गेटात मोठा झाला, फरशी तिरपी बसली. इथं हे धोंडा नको पाहिजे होता, इथं हे न. तू मुळ्याला कुठे गेलतास. अरे 40 लाख रुपये खर्च कोणतं घर बांधले, चांगलं म्हण की एका टायमाचं जेवायचं. काय माणसाची वृत्ती आहे. आणि जे नाव ठेवते ना त्याच्या घराचं बघा, संडास बाथरूमच्या कवडाला कोंडा नसते, बकीट आडवं लावते. लई मारा ताप, लई माणसंच गोठा. एखाद्या गावातल्या माणसानं ट्रॅक्टर घ्यावं, कधीच चांगलं म्हणणार नाही. एखाद्या माणसानं गाडी घ्यावं, कधीच चांगलं म्हणणार नाही. पेढा खाणार आणि निब्बर जोडा मारणार. किती पडला हप्ता, तुला काय करायचे रे, तुला का हप्ता भर म्हणाले का. नाही नाही नाही, तुला काय करायचंय. त्यांना गाडी हप्त्यावर घेऊ नाही तर रामनवमीच्या सप्त्यावर घेऊ, देणं काय तुला. आता आम्ही गाड्या घेतल्या का, लोक आम्हाला कमी बोलतात का महाराज. लय अवघड आहे. त्या तुळजापूरच्या कीर्तनाजवळ तर चौकात गाडी उभा केली हवा चेक करायला. आता हवा चेक करणारं माणसाचं 20 रुपयाचं काम आहे. सचिन भाऊ त्याने 20 रुपये घ्यायचे, हवा चेक करायचे, गुन्हा बसायचं. ते हवा चेक करता करता माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, होय महाराजांची गाडी स्विफ्ट डिझायर होती, महाराजांना ब्रेझा कवा घेतली. ते मला ब्रेझा घेऊन 2 वर्ष झाले. आता इनोवाची तयारी चालू आहे. गुन्हानं बसव की हवा भरीत भरीत ड्रायव्हरला म्हणाले, महाराजाला काय कमी आहे, माणसाच्या दुपारी संध्याकाळी मुंड्या मोडाले गाड्या घ्याले. हा तुला काय करायचंय. माझं सकाळी दुपारी संध्याकाळी मी करवलो, मी हप्ते पड, तुला काय देणं का घेणं. ज्याची बायको चहा दे ना ते म्हणते मोदीनं असं कर, हल्लं पाहिजे धरून. काय महाराज, लईच माणसाची महाराज वृत्ती अशी झाली. म्हणून प्रेमानं वागा, एक सन्मानाने महाराज पवित्राशी तुळशी माळ धारण करा आणि मुखामध्ये नामचिंतन घ्या. आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. निर्व्यसनी जीवन जगा, मस्त धर्माची सेवा करा. काही नाही महाराज, 4 दिवसाचा जगणं आहे, 4 दिवसाचा मेल आहे, 1 दिवस उठून जायचंय. त्याच्यामुळे महाराज लोक म्हणतात बघा, आता जगणं अवघड नाही महाराज, जगणं लई दिवसाचं नाही, थोड्या दिवसाचं आहे. मरणं तर लई सोपं आहे महाराज. काहीच कळत नाही हो. माणसं संध्याकाळी झोपताना महाराज त्याला गुड नाईट म्हणून झोपतात, सकाळी रिप्ले सुद्धा येत नाही हो माणसाचा. अहो बघा तुम्ही, लय अवघड आहे महाराज. सध्या परिस्थिती अशी आहे महाराज, लय अवघड आहे महाराज. काय माणसं संध्याकाळी झोपताना गुड नाईट करून झोपतात, सकाळी कळतं भावपूर्ण श्रद्धांजली. मग चौकात येऊन चौच्या करतात, अरे रो 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 कालच होतं की र, आम्ही दोघांना कालच बोललो की र, कसं गेलं की र. एक म्हणते अरे तू काय बोललास, अरे आम्ही काल दुपारी चौकात घेतली र दोघांना गुळाची चहा.
काहीच कळत नाही माणसाचं महाराज. कशाचं आयुष्य राहिले महाराज, कशाचं काय आणि कशाचं काय. म्हणून निर्व्यसनी जीवन जगा, धर्माचे पायिक व्हा आणि ज्या धर्मात जन्म मिळालाय त्या धर्माचा स्वाभिमान बाळगा. महाराज दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या दिवशी नवरात्रचं महाराज एवढं सुंदर असं महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये आईनं दुर्गा भवानीचा अवतार घेतला. याचं कारण आहे महिषासुराचा वध करण्यासाठी. जो महिषासुराचा वध करून महाराज जगदंबेनं हे महाराज रूप धारण केलंय. म्हणून प्रत्येकाच्या जीवनातला अहंकार रूपी महिषासूर मरावा आणि भक्तिरूपी दसरा आपल्या जीवनामध्ये उत्पन्न व्हावा आणि प्रत्येकाच्या जीवनातलं दुःख दारिद्र्य संकट निर्मूलन जावे आणि प्रत्येकाला सुख समाधान ऐश्वर्य लाभावं. एवढ्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर दोन्ही हात वर करा सगळेजण. दोन्ही हात वर. झाले 10 मिनिटं जास्त झालेत. दोन्ही हात वर कर. दोन्ही हात वर. इवाई त्या टी शर्टवाला काळ्या पॅन्टवाला पाय खाली सोडले वर घे बापू. दोन्ही हात वर. इकडे इकडे इकडे. अय हापसा तिकडे इनबाई वैनबाई एक करू नको. 1500 उचलायचे आहेत. दोन्ही हात वर टाईट. इकडे ते दोन्ही हात वर वर. दोन्ही हात. ज्यानं दोन्ही हात वर करणार नीट ऐका बरं. दोन्ही हात वर करून ज्यानं भजन करणार इथून घरी गेले गेले विंचू चालू राहणार नाही बघा. मग पुन्हा मला हे करू नका. दोन्ही हात वर करून सुंदर असं भजन. नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा माझा माता रानी ओ माता रानी माता रानी ओ माता रानी माता रानी ओ माता रानी माता रानी माता रानी ओ माता रानी माता रानी ओ दुर्गा रानी माता रानी हो माता रानी माता रानी माता रानी दुर्गा रानी माता रानी माता रानी माता रानी माता रानी दुर्गा रानी माता रानी माता रानी दुर्गा रानी हंसवाहिनी अंबे दुर्गा रानी माता रानी माता रानी माता रानी माता रानी दुर्गा रानी माता
माता राणी हो माता राणी हे अंबेला माझ्या देवीला माझ्या अंबेला माझ्या देवीला माझ्या साडी चोळीचा मान मान साडी चोळीचा मान अंबेला माझ्या अंबेला माझ्या साडी चोळीचा मान मान साडी चोळीचा मान देवीची आहे नवरात्री देवीची आहे नवरात्री देवीची आहे नवरात्री देवीची आहे नवरात्री आली वाघावर बसून आली वाघावर बसून साडी चोळीचा मान मान साडी चोळीचा मान अंबेला माझा हे गेला माझा अंबेला माझा हे गेला माझा साडी चोळीचा मान मान साडी चोळीचा मान मान साडी चोळीचा मान मान साडी चोळीचा मान 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 दोन्ही हात वर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की जगदंबा भवानी माता की भारत माता की आवाज येणार चला तिकडचे जसा कालच्या मॅच मुळे पाकिस्तान घाबरला अरे हा, घाबरला बी न हरला बी उगा नाव माय बाप तो बाप रहेगा है का नाही मला ते नाटकं करायची नाहीत मला इथं पुढं खोडाच चालत नाही हा यालाच म्हणतात बाप तो बाप रहेगा म्हणून आपण जसं तिथल्या आपल्या क्रिकेटच्या टीमनं जसं त्यांना सळो की पळो सोडून करून सोडलं तसं आपला आवाज ऐकून पाकिस्तान नाही घाबरला तरी चालेल पण हैदराबाद नक्कीच घाबरला पाहिजे दोन्ही हात वर करून भारत माता की सनातन हिंदू धर्म की गौ माता की जय श्री राम 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 आई राजा नदीचा जगदंबा भवानी माता की नमः पार्वती पते शिव हर हर महादेव विठ्ठल जय जय विठ्ठल
अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनि हाती पोत ज्ञानाचा पाझळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाचता ती स्वहमेळी द्वैत भाव सारुनिया बळी खेळती आंबे तुझ गोंधळी गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक सोंभावे सकळी गोंधळ घाली तीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपणार्तियं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीवोद्धार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्रं कलानिशवादाप्नोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणकृष्ण विभसु संवाद भूतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृति निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरी स्वामिनी मैं राधे चुको दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरो सुधारी बरनवो रघुबर बिमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मुहि हरवुखले सबिकार मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे माया या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो नियचरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. यच्चावद जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारी वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सल दया सिंधू करुणावंत सर्व भूत इतिरता संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा जोगवा या प्रकरणातील आईचं यथार्थ वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने आणि गावातील सर्व भाविकांच्या सहकार्याने ज्ञान अमृताने ओथंबलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये गेली आपण 9 दिवसापासून हे नवरात्र महोत्सव शारदीय नवरात्र महोत्सव गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळांनी हे दुर्गा मातेचं जागरण आणि त्यानिमित्ताने हे सुंदर असं कीर्तनाचं आयोजन. एकदा नवयुवक तरुण मंडळासाठी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आज कीर्तनासाठी त्यांचं हे यजमान पद आहे ते म्हणजे उदार अंतकरणाचे श्रीमान मोहनदादा येवले, आमचे परममित्र वैभवदादा येवले आणि रावसाहेब दादा येवले यांनी सुंदर असं आज महाराज मला आमंत्रण त्यांच्या वतीने मिळालेलं आहे. आज कीर्तनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. देवी भागवत आमचं आज कालच संपलं. शिवणखेडेमध्ये कथा चालू होती. गोड गळ्याचे धनी आणि प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक महाराजांच्या आवडता सिंतवादक म्हटलं. महाराष्ट्रातील कमी वेळामध्ये आणि कमी वयामध्ये महाराष्ट्रभर आणि प्रत्येक महाराजांच्या हृदयस्थानी ज्यांनी स्थान कमावलेलं आहे आपल्या गावचे आवडते गायक ते म्हणजे राहुल महाराज नावलगावकर आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्या पाठीमागे सुंदर असा ज्यांचा आवाज आहे युवा कीर्तनकार तबला विशारद मृदंग वादक भावी भागवताचार्य आमचे माऊली महाराज दगडगावकर या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. पकवाजावरती ज्यांची गोड अशी साथ आहे महाराष्ट्रातील टॉप 10 जे पकवाज वादक आहेत त्या लिस्टमध्ये अग्रगण्य ज्यांचं स्थान आहे ज्यांच्या हातातून ही सुंदर अशी पकवाजाची कला महाराष्ट्रभर ऐकायला मिळते आणि शेकडो पकवाज वादक त्यांनी महाराज तयार केले ते म्हणजे ज्ञानोबा माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र हळदव, श्री संत नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र उंब्रज या दोन्ही संस्थेवर ज्यांचं महाराज सुंदर असं नेतृत्व आहे. आमचे परममित्र परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण विशाल पाटील बाबळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. या साईडला आमचे मार्कणकर काका आहेत. गावातील सर्व भजनी मंडळ आहेत. बाबाही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे आमचे कैलास भाऊ हिवरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सचिन भाऊनी आम्हाला फोन केला म्हणजे महाराज एकदम असं ओकेमध्ये सगळं नियोजन आहे. वैभवदादांनी सांगितलं महाराज तुम्हाला यावं लागतं म्हणजे यावं लागतं आणि म्हणून आम्ही काल कथा दुपारी करून महाराज आवाज बसला आहे जास्त. आता ही पळापळ चालू आहे ना सध्या त्याच्यामुळं आवाज बसला आहे. बरेचसे माता भगिनी आहेत. आता फोकस माझ्याकडे लावलेला आहे. तिकडं तेवढं काही मला दिसणार चालेल हे का असं बघितलं की दिसाले. फक्त झोपी जाऊ नका. मी झोपू देणार नाही. लक्षपूर्वक आहे का
हे कीर्तन संग्रहित राहावं. मार्कणकर याने गोड असं निवेदन केलं. याच्यासाठी हा वर्षभर कार्यक्रम आपल्याला आठवणीत राहावा. ज्यावेळेस या कार्यक्रमाची आठवण येईल आपल्याला बसल्या ठिकाणी तो कार्यक्रम पाहता यावा, ऐकता यावा, याच्यासाठी या यजमानांनी महाराज सुंदर असं निवेदन केले. ते म्हणजे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल. आमचे लखन पाटील, आमचे राजा पाटील वडजे, हे सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे. बाप माणूस कीर्तन असं यूट्यूबला नाव टाका. ते तुम्हाला कीर्तन कधीही ऐकायला मिळतील. तुमच्या चाली सर्व ऐकायला मिळतील. या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बस. आता कीर्तनाला सुरुवात. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विठाल तिकडे पारावर बसलेले फक्त पायाजवळ घ्या. चपला असली तर चपला काढा. ज्याला गुडघ्याचा त्रास आहे त्यांना वर बसा, बाकीचे सगळे खाली बसा. हां, पलीकडे बसले तरी काय हरकत नाही. फक्त पाय जवळ घ्या, ते चपलं पाया ठेवू नका. एक नंबर निवेदन आहे. थोडा अंधार तिकडे दिसायला पण कोणी झोपलं नाही ना. आता कीर्तनात बसलात, अजिबात घरचं टेन्शन घेऊन कीर्तनात बसायचं नाही. काहीतरी मान हलवा ना, जागे ते तर कळलं मला. मान हलवा काहीतरी. हां, असं घरचं टेन्शन कैलास भाऊ कमी करा. घरचं टेन्शन अजिबात चेहऱ्यावरती दिसू द्यायचं नाही. कोणाचा आता पाण्यामध्ये सोयाबीन गेला असेल, कापूस गेला असेल, मजही गेले 3 बॅग, त्याला काय करू आता मी. पण तुम्ही सुद्धा अजिबात कीर्तनात तरी अजिबात ताण घ्यायचा नाही. घरी कसलंही टेन्शन असलं तरी, नवऱ्यानं कोणाला शिव्या दिल्या असतील, काही झालं असेल, अजिबात इथं बसलं तरी चेहरा पडून बसायचं नाही. देवीच्या समोर कीर्तन ऐकत आहे याचं भान आहे आपल्याला, भक्ती करतोय म्हणून अजिबात 1 तास कोणी सुद्धा कीर्तनातून उठून जायचं नाही. आणि 2 तास तुम्हाला किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं. लागला मेळ आता. विठ्ठल ऐका, शांतीप्रमाणे नाथ महाराज आपल्याला सांगतात, जगदंबेचं यथार्थ वर्णन सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. नाथ महाराज माहीत नाही असा एकही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार नाही. तरी सुद्धा नाथ महाराजांचा अधिकार काय आहे? नाथ महाराजांचा अधिकार, नाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष पाणी भरावं, आपला देह गेल्यानंतर सुद्धा त्रिडीवर 3दा उठून बसावं आणि शेवटी आपला देह गोदावरी पात्रामध्ये अर्थात गंगेच्या स्वाधीन करून जलसमाधी घ्यावी आणि या इहलोक यात्रा म्हणजे काळाच्या ताब्यात शरीर न देता आपण स्वतः आपला देह पाण्यामध्ये विसर्जन करणारे एवढे मोठे संत आणि वारकरी संप्रदायामध्ये आगळं वेगळं ज्यांचं कार्य आहे. आणि याच भागवत धर्माची इमारत मोठी होण्यासाठी याला पिल्लेर म्हणून उभा टाकणारे एकनाथी भागवत ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज. ऐका, नाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. आणि नाथ महाराज उदार होते हे असं सांगायची गरजच नाही आता. कारण का संतांना 10 लक्षणं सांगितलेले आहेत. संतांना म्हणतात ऐश्वर्य म्हणतात, धनवंत म्हणतात, गुणवंत म्हणतात, कृपावंत म्हणतात. हे 10 आपल्याला महाराज त्यांना संबोधित केलेले हे शब्द आहेत. अर्थात एकनाथ महाराज श्रीमंतही आहेत, शांतही आहेत आणि संतही आहेत. या जगतात पाहिलं काही लोक श्रीमंत पाहायला मिळतील पण ते शांत मिळणार नाहीत. जरी एखादा श्रीमंत शांत असेल तो संत मिळणार नाही. जो संत आहे तो श्रीमंतच असेल असंही सांगता येत नाही. पण 3ही गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचं नाव आहे एकनाथ महाराज. विठ्ठल आपल्याकडे माणसं श्रीमंत भरपूर पाहायला मिळतात पण श्रीमंतच आहे पण शांत आहे असं पाहायला मिळत नाही. अलीकडच्या भाषेत सांगू आणि श्रीमंत व्यक्ती पाहायला मिळतात पण ते उदारच असतील असंही सांगता येत नाही. श्रीमंत आहेत पण कृपाळू आहेत का? श्रीमंत आहेत उदार आहेत का? गडगंज श्रीमंती आहे. त्यांनी जर पैसे खर्चवायचं ठरवलं तर मला वाटतं आयुष्य कमी पडेल. एवढे श्रीमंतीचे माणसं आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. बाकीचं कशाला उदार सांगायचं. महाराज
ज्यावेळेस आम्ही भोकर तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो, तिथे एक व्यक्ती मला मिळाला. एवढा श्रीमंत होता बाबा, एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता. त्यानं त्याच्या पैशाचं गणित सांगितलं मला. म्हणे महाराज, मी जर रोज पैसे खर्चायचे ठरले, मी जर रोज 3 लाख रुपये 33,000 रुपये जर रोज खर्चायचे ठरवले, तर मला 300 वर्ष सुद्धा पैसे कमी पडणार नाहीत. तुमचा का चेहरा पडलाय म्हणालो मी, त्याचं सांगालो. आपापले बरे आहेत, मोदीचे 500. दुसऱ्याचा चेहरा घ्या, ते थोडे पलीकडे पैसे इकडे येतात का हो? ये ना, ये ना, आले तर या बरं. इवाई उठा बरं. ते मला बोलायला अडचण आली हो. ते काय करा आता, सवय आहे आपल्याला तशी. माता भगिनीकडे बघून बोलता येत नाही आपल्याला. या उठा, या 5-6 जण 10-12 जण या उठा. या हो, जाता 200 देतो. या उठा. मला बरं वाटतं इथं सगळं मोकळं पटांगण, आम्हाला का कुस्त्या खेळायच्या त्या. उठा की समोर जागा आहे, या या. लाल दस्तीवाले बाबा उठा, उठा की या. इकडे 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 साऊंडच्या बाजूला इकडे या. थोडं बरं वाटते असं, थोडं माणसं बसले. अहो मी जिवंत आहे हो, माझ्या जवळ याला भ्यायला तुम्ही. मी काय पैसे मागत नाही, काय नाही, जाताना देते. हा असं थोडं बरं वाटायला बघा आता. विठ्ठल विठ्ठल आता मला वाटायला मी जिवंत आहे असं. म्हणजे थोडं बोलके माणसं जवळ असले की म्हणजे बरं वाटते मला. दुसरं काही नाही. तुम्हाला तर राग आला नाही ना, उठा म्हणून पुढे या म्हणून राग आला नाही, आणि आला तरी काय करणार आहे, काय करणार आहे दुसरं. लक्षपूर्वक आहे का. आता व्यक्ती श्रीमंत तुम्हाला मिळेल, पण तो उदार मिळणार नाही. श्रीमंत व्यक्ती आणि तो उदार हे क्वचित कुठं ठिकाणी पाहायला मिळतो. बघा तुम्ही, गावातही श्रीमंत असतात भरपूर, पण दुर्गा देवीचा सप्ताह सुरुवात झाला, दुर्गा देवीचा महोत्सव सुरुवात झाला, सगळेच इथं खर्च करतील असं नाही. आता कीर्तन घेणारे घेतात, वारकरी बोलवणारे बोलवतात, सेवा करणारे करतात. काही काही देणं ना घेणं कुतल्याशिवाय राहत नाही, बोलल्याशिवाय राहत नाही. श्रीमंत असला म्हणजे देईलच पैसा असं नाही. नाही मारा. आपण सप्ताहामध्ये पाहता पट्टीला तुमच्या गावागाव घराघरात फिरतात का, इथं आणून देतात, पारा आणून देतात. वा धन्यवाद गावाला. पण आमच्या गावात महाराज आम्हाला घराघरामध्ये फिरावं लागतंय, पाहायला नख राहिले नाही. लय अवघड आहे महाराज. गेलं ना एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेलं, तो उदारच असेल असं सांगता येत नाही महाराज. त्याच्या घरी गेलं, त्याला म्हणा पाटील सप्ताह आला ना, पैसे द्या ना. ते म्हणतं देतो ना, काल तर सुरुवात झालाय ना. एक असं म्हणतं. दुसऱ्याला म्हणावं ओ पाटील पैसे द्या ना. ते म्हणतं अहो किती लावली पट्टी, 5,000. हां 5,000 काय होतंय, राहुल महाराज गायनाला येणार आहेत, विशाल महाराज वाजवायला येणार आहेत, शंकर महाराजचं कीर्तन आहे, सिस्टीम हिवऱ्याहून बोलवली आहे, एवढे टाळकरी आहेत. 5,000 काय होतंय, 11,000 घ्या. किती, 11,000 घ्या असं म्हणतंय. पावती फाळली, मग म्हणा पैसे द्या की. त्यानं म्हणते देतो की. कधी, तुमची काकू मुंबईला गेल्या, 3 आली की तिला विचारून देतो. कमाल आहे का नाही. अरे उदार आहे पण स्वतंत्र नाही, स्वतंत्र नाही, उदार आहे पण स्वतंत्र नाही. याच्या उलट आहे. दुसरा आहे काय, श्रीमंत आहे पण महाराज तो कार्यक्रम सुरू होऊ देतो, त्याला म्हणा द्या ना पैसे, द्या ना पट्टी. त्याला म्हणते अरे आता तर 2 दिवस झाले सचिन, हो दे 5 दिवस. पुन्हा 5 दिवस झाले की पुन्हा पोरं जातात, पुन्हा द्या की काका, हां हो द्या 9वा दिवस. पुन्हा देवी जरी उठवली तरी सुद्धा म्हणते एकदा हो द्या शेवटचा भंडारा, शेवटची पंगत. अरे आता हे टाळकरी वादक जाणार आहेत, हे मंडप डेकोरेशन त्याला द्यायचे, हाव की मी कमी पडल्यास. आणि मग सगळ्याला पैसे दिले की काहीतरी रुपये उरतातच. कारण का एक सांगतो, भगवंताचा कार्यक्रम तुम्ही कुठेही चालू करा आणि कोणत्याही स्वरूपात चालू करा, त्या ठिकाणी पैसा 1 रुपया सुद्धा कमी पडत नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे, कधीच कमी पडत नाही महाराज. हे सत्कर्म आहे, जिथं कमी पडत नाही. मग तिथं काही तर उरल्या जातात, मग 200, 300, 500, 1000 काहीतरी उरतात. आणि मग म्हणावं पाटील तुमचे टाका की मध्ये, हां आता कशाला उरून काय भांडणं लावायचं का, पसुदारी की माणसं चालू महाराज. श्रीमंत आहे पण देण्यासाठी उदारच आहे असं सांगता येत नाही. श्रीमंत आहे पण स्वतंत्र असेल असं सांगता येत नाही. पण माझे शांतीप्रमाण नाथ महाराज एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत
संत मालिकेमध्ये जेवढे काही संत आहेत त्या संतांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण असतील त्यांचं नाव आहे नाथ महाराज. विठ्ठल नाथ महाराज शांत आहे. किती शांत आहेत, किती शांत आहेत, चरित्र सगळ्याला माहिती आहे. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यौवन अंगावर पान खाऊन थुंकायचा. अहो शेवटी कंटाळून त्याचं ते तोंड महाराज सोलून गेलं म्हणे, पानं खाऊन ते तंबाखूने आणि त्या चुन्याने. पण नाथ महाराजांनी त्याला एक शब्दाने सुद्धा बोलले नाही. ज्यावेळेस नाथरायांचं चरण स्पर्श करून बोलायला लागला, माझा अपराध झाला, मला क्षमा करा, त्यावेळी नाथ महाराज म्हणतायत, अरे तुझ्यामुळं मला आज गंगेचं 108 वेळा स्नान मिळालं. खरं तर तुझेच माझ्यावर उपकार आहेत. एवढी शांती आहे आपल्याकडे आहे का? हे संत आहेत. नाथरायांच्या पत्नीच्या अंगावर सुद्धा येऊन बसला तोच. पण नाथराय म्हणायला लागले, गिरजे अगं लेकरू पाठीवर बसलाय, ते पडल, त्याला नीट सांभाळ. आणि गिरिजा माई सुद्धा एवढ्या अधिकाऱ्याच्या होत्या. गिरिजा माई साहेब म्हणायला लागल्या, मालक मला हरिपंडिताला पाठीवर घेऊन मला चांगली सवय आहे. जसा माझा हरिपंडित माझ्या पाठीवर राहतो आणि त्याचं मी रक्षण करते, तसा हा सुद्धा माझा हरिपंडितच समजून लेकरावत मी याच्यावर प्रेम करेल. याला म्हणतात गिरिजा माय, याला म्हणतात शांती. आपल्या बायकोच्या पाठीवर कोणी बसल्यास आपण गुन्हा बसतोय. पाठीवर बसणं द्या सोडून, नुसतं बस स्टँडमध्ये बाईक उभा टाकावून तिच्याकडे कोणीतरी तिरप्या नजरेनं बघावं, बुट्टच काढते. आहे का आपल्याकडे शांतता? अजिबात नाही. तुकोबऱ्याच्या जीवनामधला प्रसंग आहे. तुकोबऱ्या ज्यावेळेस मात्र गावात भजन करायचे, गावातल्या लोकांना तुकोबऱ्याचं भजन आवडण्याचं झालं, त्यावेळेस तुकोबऱ्याला सांगितलं, गावात भजन करू नका, बाहेर जाऊन भजन करा. एवढ्यावर थांबले नाहीत. अहो मंबाजी बुवाचा महाराज एवढा धाक होता देहूमध्ये, त्या मंबाजीनं काठी घेतली आणि तुकोबऱ्याला मारलं. हो मारलं. पण संध्याकाळी असं कीर्तन सुरुवात झालं, तुकोबऱ्याने सगळीकडे नजर फिरवली. तुकोबरा म्हणायला लागले, अरे बापरे सगळे आहेत पण माझा मंबाजी आणखी आला नाही, मंबाजी आला नाही. परो आणखी एक अभंग घ्या, मी जाऊन येतो त्याच्याकडे. कारण का तुकोबराच्या कीर्तनात ठरलेले गायक असायचे, ठरलेले वादक असायचे, ठरलेले टाळकरी असायचे. कारण 14 टाळकर होते तुकोबाच्या कीर्तनात. आज शंकरच्या कीर्तनात किती टाळकरी येतो? भरपूर आहेत. आपला 21 आहेत, मोजून बघितलं मी आले. कारण का पाकिट तेवढंच आहे ना. बरोबर आहे, टाळकरी सगळे लक्षपूर्वक आहे का. पण तुकोबाच्या कीर्तनात टाळकरी 14च असायचे, वादक एकच असायचा. माईक अशी सिस्टीम हिवऱ्यावर नसायची, त्याला इकू नसायचा, बेस नसायचा, ट्रबल नसायचा, काही नाही महाराज. मोकळं भजन असायचं तुकोबरायचं महाराज. आम्हाला कीर्तन करायला बोलवण्यासाठी असे मानाचे गायक बोलवावं लागतात, असे वादक भारी भारी बोलावे लागतात, बॅनरबाजी करावी लागते, बॅनर चौकात लावावं लागतात, लोकाला या म्हणून सांगावं लागतं, पब्लिसिटी पाहिजे, जाहिरात पाहिजे, तर आमचं कीर्तन रंगतंय. नाही तर रंगत नाही. महाराज तुकोबाच्या कीर्तनात ना टाळकरी चांगले होते, ना पकवाजा नामांकित होता, ना माईक सिस्टम चांगली होती, ना हजारो संख्येनं उपस्थिती होती, तरी सुद्धा तुकोबऱ्याच्या कीर्तनात देव नाचत होता. हे तुकोबऱ्याच्या कीर्तनाचा महिमा आहे. आमच्या कीर्तनात सगळं एक नंबर आहे, तरी सुद्धा जिथे जागते माणसं झोपी जातात, हे आमच्या कीर्तनाचा महिमा आहे. बोलीला कळतं का? लक्षात घ्या. नाही नाही, आपलं कीर्तन तसं नाही. मला आणि संध्याकाळी कीर्तन सुरुवात झालं, तुकोबऱ्या घरी जाऊन म्हणायला लागले, मंबाजी मला मारल्यामुळे तुझे हात दुखत असतील रे, तू आल्याशिवाय मला कीर्तन केल्याने वाटत नाही, रंगतही नाही कीर्तन. चला तुम्ही कीर्तनाला. ज्यानं दुपारी मारले सचिन भाऊ, काठीनं मारले, जनावराला मारावं एवढं महाराज रक्तबंबाळ शरीर केलंय, तरी सुद्धा तुकोबऱ्या घरी जाऊन त्याचे पाय शेपतात. आणि ही अपेक्षा लोक आमच्याकडून करतात. आम्ही काय हरिबाबा काय तुकाराम महाराजाचे अवलाद आहेत काय? का आम्ही काय तुकाराम महाराज आहेत का? तुमच्या घरला आम्ही येऊ पण तुमचे पाय दाबाय नाही. कळालं पुढचं तुम्हाला. आम्ही घरला यायला का तुकाराम महाराज आहेत नाही? महाराज लय अवघड आहे. अहो आम्हाला मारणं द्या सोडून, आम्हाला एकेरी भाषेत बोललेलं सहन होत नाही. शंकर महाराज लोंढे म्हणावं लागते आपल्याला. शंकर सुद्धा म्हणायला जमत नाही. शंक्या म्हणला की जागीच मेला. एकेरी भाषेत बोललेलं सहन होत नाही आपल्याला.
तुकोबराची अवस्था कुठं होती? संत अवस्था आहे. आणि या अवस्थेला पोहोचलेले संत महात्मे म्हणजेच एकनाथ महाराज आहेत. विठ्ठल अहो, नाथ महाराजांची समदृष्टी एवढी आहे, वाळवंटामध्ये एक हरिजनाचा मुलगा महाराज पाय पडत होते तर अस्पृश्यता मांडणारे त्या काळचे लोक पण त्या सर्व नियमाला बाजूला सारून हरिजनाचं पोरग हृदयाशी धरणारे नाथ महाराज आहेत. कारण का नाथराय म्हणतात, जसं माझं लेकरू आहे तसं दासाचं लेकरू आहे, तसं दासीचं आहे. जसं आमच्या लेकरावर आम्ही प्रेम करतो तसं महाराज आम्ही आमच्या दासीवर सुद्धा आणि दासीच्या लेकरावर सुद्धा सारखंच प्रेम करतो. जिका रंजले गांजले त्यासे मने जो आपुले. जिका रंजले गांजले त्यासे मने जो आपुले. तुझी साधू खावा देवते तेचे जाना. तुका मन सांगू किती भगवंताची मूर्ती. जिका रंजले गांजले साधू बोल खावा देवते तेचे जाणावा. एका रंगले रंजले गांजले राम त्याचे मने जो आपुले. तुझी साधू म्हणून खाव देव तेचे जाणावा. तुका मन सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जिका रंजल गांजले राम त्याचे मने जो आपुले. आपले लेकरू परक लेकरू सारखं ज्यांना वाटतं त्याला संत म्हणतात. 12व्या अध्यायामध्ये संतांचे लक्षण, संतांचा स्वभाव सांगत असताना एवढं वर्णन केलेलं आहे. बाबा पुढं उपस्थित आहेत. एवढ्या सगळ्या वया सगळ्याला पाठ आहेत. जो खांडावया घाव घाली का लाभणे जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष जैसा नातरीक्ष दंडू पाळीत या गोडू गाळीत या कडू नव्हेचे जेवी आरी मित्रे जैसा अर्जुना भाव ऐसा मान अपमान सरिसा होतू जाय. तिन्ही ऋत समान जैसे का गगन तैसा एकची मान शितोक्षिण जया. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडू सुता तैसा सकाळी का भूता समू. अघविया जगा एक सवे जैसे उदक तैसे तयाचे त्रिलोकाकांक्षिती. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्ती मान्यो प्रियो न रहा. विठ्ठल या अवस्थेतले जे लोक आहेत त्यांना संत असं म्हणतात. आणि ही संत अवस्था म्हणजे आपापर विषमता ज्यांची निघून गेलेली आहे आणि जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत अशी ज्यांची समदृष्टी झालेली आहे त्यांना संत म्हणतात. आणि ते नाथराय आहेत आणि शांत आहेत. आपण पाहिलं नाथरायांचा अधिकार आणि एवढे नाथराय आणि हे संत महात्मे कोणाचंही वर्णन करत नाहीत महाराज. जी आदिशक्ती जगदंबा भवानी माता आहे तिचं वर्णन करतात महाराज. ऐका, पहिला शब्द टाकलाय अनादी अंबिका भगवती. ऐका, अनादी या शब्दाचा अर्थ काय? अनंत कालापासून. अनंत काल कालक्रमिणेमध्ये आपल्याला अनादी या शब्दाची व्याख्या करत असताना
अनादी म्हणजे किती वर्ष झाली असतील याचं मोजमाप आपल्याला सांगता येत नाही. अनादी कालापासून आलेली परंपरा असा शब्द आपण ऐकलेला आहे. पण कालगणनेनुसार आपल्याला अनादी या शब्दाचा अर्थ हजारो वर्ष असाच करावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला काही सीमा आहे का? सीमा नाही. नदीचं पाणी किती आहे सांगता येत नाही. समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे हे सांगता येतं का? अजिबात नाही. आपल्या घरातलं पाणी आपल्याला सांगता येईल. तिथं अथांग समुद्र आहे. इथं अनादी म्हणजे किती काळापासून महाराज आई उत्पत्ती आहे हे कोणालाही सांगता आलं नाही. देवी भागवत या भागवताच्या महात्म्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे, देवी महाराज अचल आहे. एवढी महाराज चेतन अवस्था आहे. जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाला सुद्धा उपाधीमध्ये आणणारी ते म्हणजे आदिशक्ती भवानी माता आहे. विठ्ठल हो, या जगतात कुठंच काही नव्हतं. एकटाच होता जगाचा मालक, त्याचं नाव आहे ब्रह्म. त्या ब्रह्माला जर मायेची उपाधी लागली तर ते ब्रह्म ब्रह्म राहत नाही. त्याला मायातीत ईश्वर असं म्हटलं जातं. म्हणजे हे जग निर्माण करण्यासाठी एकट्या देवानं हे जग निर्मिती झालं नसतं. त्या देवाला सुद्धा 50% खांद्याला खांदा लावून काम करू लागणारी ती म्हणजे जगदंबा भवानी माता आहे. कारण का हे विश्व कोणी निर्माण केलेलं आहे? कोण? सगळ्याचा बाप तेच आहे म्हणा. पण ऐका, हे आडनाव हे लावलेला टिशीवरचा बाप वेगळा. जगाचा मालक तो आहे. ऐका, जगाचा मालक एकटा आहे. त्यानं ईश्वर निर्माण केलं. पण ती सृष्टी निर्माण करत असताना त्याला सुद्धा महाराज त्यानं मायेचा सहारा घ्यावा लागला. पहिले कोठेचं नव्हते काही, पहिले कोठेचं नव्हते काही, पहिले कोठे नव्हते काही, पहिले कोठे नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. शून्य होते बाई अवघे, शून्य होते बाई, होते बाई अवघे. कान हो बा तेरे तेरे ते, कान हो बा तेथे एक ढालगड निर्माण झाले, तेथे एक ढालगड निर्माण झाले, ढालगड निर्माण झाले, तिथे एक ढालगड निर्माण झाले, एक ढालगड निर्माण झाली, तेथे एक ढालगड निर्माण झाली, ढालगड निर्माण झाली, तेथे एक ढालगड निर्माण झाली, झाली 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 झाली. वा, पहिले कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगती निर्माण झाली. हे म्हणजे काय? माया उपजली. आणि तेव्हापासून या सर्व सृष्टीचा विस्तार सुरुवात झाला. जेवढे काही या सृष्टीमध्ये अनेक स्त्रिया जन्माला आल्या, पण या स्त्री शक्तीपासून अर्थात अंबिका शक्तीपासून सगळ्यांची उत्पत्ती आहे. ब्रह्मदेवाच्या उजव्या भावातून एक पुरुष प्रकट झाला, त्याचं नाव आहे मनु. आणि डाव्या भागातून एक स्त्री प्रकट झाली, तिचं नाव आहे शतरूपा राणी. हे सर्व त्यांच्यापासून आहे. भागवत कथेमध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. त्यांना 2 पुरुष झाले, 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. 3 मुली झाल्या, आकुती, देहुती आणि प्रसूती. आकुती दिली रुचे प्रजापतीला, त्याला 12 लेकरं झाले. देहुती दिली कर्दम महाराजांना आणि त्यांना 9 मुली झाल्या. आणि 10व्यांदा कपिल भगवान प्रकट झाले. देहुती माता सुद्धा कोण आहे? तर आदिशक्ती भवानीचा अवतारच आहे असं सांगितलं देवी भागवतामध्ये. आणि ज्यावेळेस कर्दम महाराजाला सांगितलं देवाने, तुम्ही अवतार घ्या, तुम्ही लग्न करा, तुमच्या पोटी 9 मुली जन्माला येतील, नवविधा भक्ती तुम्हाला जन्माला येतील, आणि 10व्यांदा मी प्रकट होणार आहे. आणि त्यातच एक सती अनुसया जन्माला येणार आहे. तुमच्या पोटी मला जन्माला घ्यायचा आहे, म्हणून तुम्ही लग्न करा. कर्दम महाराजांनी लग्न करायला होकार दिला. मनु आणि शतरूपाराने सांगितलं का जड चाले, जड चाले का, जड चाले का? बघायचं का त्याचं बघायचं का तिकडं? हां, एखादा म्हणेन हो लईच म्हणाला त्याचं तुझ्या घरून आणून पाहिजे. माणसं लय अवघड आहे महाराज, नाही माणसं इथं तसं काही नाही ना. आता इथं चहा मिळणार नाही म्हणा, मलाच आणखी मिळणार नाही, तुम्हाला कुठून मिळेल? म्हणजे वैभवदादाने पाहिलं नाही असं त्याचा अर्थ नाही. बरं, मी पेत नाही हे सांगालो. त्याचा अर्थ आहे असा उलटा डोक्याचा घेऊ नका, सगळे अर्थ घ्या. बाबाला माहीत असेल, कारण का माधव महाराज सोनमंदिरकर सगळ्यालाच माहीत आहेत. माधव महाराज सोनमंदिरकर माझे आजोबा, ते महाराज कुठे गेले की चहा पित नसत. बाबा आहेत म्हणून सांगायला राहू दादा. माधव महाराज कुठंच चहा पित नव्हते. महाराज कुठे गेलं, कोणत्या भजनात म्हणलं महाराज चला घरा माझ्या घरला चहा प्याला, महाराज म्हणायचे मी चहा पित नाही, मी मांजरीचा बोके दूध पितो.
कारण का महाराज बोक्या होते आपण उग त्याच्यामुळे आपण चहा पित नाही मला पेला तर दूधच पितो मला लक्षपूर्वक आहे असं चहाचं काही गरज नाही की आपल्याला पण एखाद महाराज लय माणसं म्हणजे घरी सुद्धा बघा तुम्ही जाऊन चहा आपल्याला वेळ मिळत नाही इथं म्हणल्या कसं मिळतो घरी मिळते का बाबा एका आवाजात चहा मिळते का काका मिळते मिळत नाही तो का खरं बोलायचं त्याने खरंच आहे घरी गेले एका आवाजात चहा कोणालाच मिळत नाही आतापर्यंत मिळाला नाही कोणाला एकानं तरी म्हणा मला एका आवाजात चहा मिळते बघा तुम्हाला सत्कार करतो एवढ्या माणसात तुमचा मिळतच नाही हो आतापर्यंत घरी जायचं बायकोला वजनात म्हणायचं चहा कर आणि ती जर कीर्तना आली असेल ती करीतच नाही मग महाराजांना ऐकले ते महाराजाचं ऐकले पण पुरुष म्हणजे अजिबात घाबरायचं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे घरी जायचं आणि वजनात म्हणायचं बायकोला चहा कर आणि बायको जर मला चहा करीत नाही अजिबात द्यायचं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे वजनात पुन्हा एकदा म्हणायचं चहा कर तिने जर मला करीत नाही पुरुष मंडळी अजिबात घाबरायचं नाही हातात काठी घ्यायची बूट घ्यायचा पायात घालायचा नीट वाडी पाटीला जाऊन पिऊन याचा आपल्या ताकद नाही मारायची तिला आपल्या ताकद नाही मारायची मारा ही ताकद मारायची मोठ्यानं बोलायची ह्या मंडळीची हे धोत्रवाले आहेत का नाही हेनच बायकोला म्हणा शांते गंगे आपण म्हणायचं नाही आपण घरी गेले की 11 वाजता म्हणायचं ये स्वीटी स्वीटी दार उघडतेस का ग मग तिनं मधून आवाज येते काय रे बंटी आपला सगळा पांचटपण आहे आपल्याला बायका भेटच नाही लय अवघड आहे महाराज एकानं महाराज सासरवडीला फोन लावला सासऱ्याला म्हणला सासरे बुवा लग्नामध्ये जे काय तुम्ही फळ मला दान दिले कन्यादान म्हणून फळ ते एवढं मला फळ सत्वालय काहीतरी याला शांत करण्याचा उपाय सांगा म्हणजे लई डोकं कीट केलंय सासरा म्हणला सासरे बुवा तुम्हाला फक्त मी फळ दिले अख्खं घर माझ्या घरी अख्खं झाड माझ्या घरी आहे आता किती अवघड आहे सांगा ज्याला कळत त्याला धन्यवाद ज्याला नाही कळत त्याला कीर्तन संपल्यास कळलं आता विठ्ठला म्हणून ज्याला सांगितलं तुमची देहूती माता कन्या कोणाला द्या कोणाला कर्दम महाराजाला हा मजा लक्षात राहण्याचं काय काय ध्यानात ठेवा यदा रामकथा यदा भागवत देवी भागवत संत काय काय ध्यानात ठेवा हेच हँग डोक झाली महाराज या संघ संग्रह महाराज काय काय पाठ करावं म्हणते तुमच्या संग्रह ऐका ते लक्षात तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे मी कुठं होते मी मार्केटमध्येच आहे पण तुम्ही कथा कुठे ध्यान ठेवा कर्दम महाराजाला सांगितलं तुम्ही लग्न करा आणि मनुराजाला सांगितलं देहूती माता कर्दम महाराजाला देण्यात यावी कर्दम महाराज म्हणजे लग्न करा तयार आहे येऊ द्या पोरगी मनुराजा देहूती माता आणि मनु आणि शतरूपा राणी देहूती तिघे आले आश्रमात आणि आश्रम मोठं होतं कर्दम महाराजांचं महाराज त्या देहूती मातेनं आश्रम बघितलं आणि देहूती माता म्हणायला लागली वा काय आश्रम आहे आणि माझा जावाई श्रीमंत आहे कारण का बाबा ज्या पोराला पोरगी द्यायची त्या पोराकडं 5 जण 5 नजरेनं बघत असतात असं शास्त्र सांगतं कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुलमिष्टंती मिष्टाने इतरे जना सुभाषितात सांगतं कन्यावर येते रूपम ज्या पोराला पोरगी द्यायची त्याची सासू तिला जावाई कसा आहे ढबरा आहे का नकटा आहे का गोरा आहे का काळा याचं देणं घेणंच नाही तिला वाटतं मला फक्त जावाई पैसेवाला असावा जावाई पैसेवाला असावा ज्या पोरीला ज्या पोराबरोबर लग्न करायचंय त्या पोराकडे पैसा किती ती पोरगी बघत नाही तिला एकच वाटतं कन्यावर येते रूपम ज्याच्यासोबत मला संसार करायचा आहे त्याच्याकडे पैसा किती आहे हे महत्वाचं नाही तो दिसायला कसा आहे एवढं तिला महत्वाचं असतं कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम पोरीचा बाप आपला होणारा जावई शास्त्र पारंगत असावा ज्ञानी असावा चांगल्या लोकात उष्ण बसणं असावं हे त्याला कळतं एवढंच बघतं ते महाराज आणि बांधव कुलमिष्टंती पोरीचे भाऊ ते बघत असतात आपला होणारा दाजी कसा आहे कुठला आहे कसं नाही काय नाही त्याचं कुळ कुठला आहे त्याचं कैर बांड कुठं काय आहे का नाही काळं रेड ते सगळं बघणं हे त्याचं काम आहे आणि लग्न आले लोक त्याला काय देणं नाही नकटी नवरी आहे का काळी आहे गोरी आहे का ठेंगणी आहे उचकी आहे का लकडी आहे का डबरी आहे नवरदेव कसा आहे काहीच नाही इकडं शुभमंगल सावधान म्हणलं की भीमराव बस पंगत धरून इकडंच येतात वाडेकरी आता नाव आहे का इथं इथला सोडून रे बाबा बसावं लागते तुम्हाला असं कोणतरी म्हणलंच असतं हे
हे तेवढंच खरं आहे. म्हणलं का ना मेवला पाटील? म्हणलं चौका बघा खोटं बोलतच नाही. खोटं बोलायचं नाही. ऐका आता बस. आणि मग मात्र महाराज सुंदर आश्रम बघितला, होकार दिला. कर्दम महाराज म्हणले ज्या पोरीबरोबर मला लग्न करायचंय अनादी अंबिका भगवती हे सांगालो बरं, ध्यान ठेवा. मला जिच्यासोबत लग्न करायचे तिची परीक्षा घेतल्याशिवाय मी लग्न करणार नाही. 3 आसनं टाकले सचिन, 3 आसनं टाकले. त्याने सांगितलं या आसनावर जर पोरगी बसली की नापास. 2 आसनावर मनू आणि शत्रुपा राणी बसले. 3रं आसन होतं रिकामं. कर्दम महाराज बघायला लागले आता पोरगी बसती का असं वाटायला लागलं. पण देवती माता सुलक्षणी होती, शास्त्र पारंगत होती, वेद संपन्न होती. कारण का ती 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे बघत नव्हती. चांगल्या डोक्याची होती, चांगल्या घरची होती, शास्त्र पारंगत होती. तिने सांगितलं आपल्या होणारा मालक त्या मालकानं टाकलेल्या आसनावरती शास्त्र बसायला अधिकार देत नाही. आणि जी पतिव्रता स्त्री असते मालकानं टाकलेल्या आसनावर ती कधी बसत नाही. आणि असं शास्त्र सांगतं मालकानं टाकलेल्या आसनावर कधी सुद्धा पतिवती स्त्रीनं बसायचं नाही. आता सध्या काही आचरण करायला होता तो बाग निराळा आहे, त्याच्याकडे मला जायचं नाही. आता कशाला उगं 11पर्यंत गावात थांबायचे, लय अवघड महाराज. आता आहे का पण आसन टाकलं. आणि दुसरं शास्त्र असं सांगतं एखाद्यानं जर तुम्हाला आसन टाकलं असेल त्या आसनावर जर तुम्ही नाही बसलात तर त्या आसनाचा अपमान केल्याचा दोष तुम्हाला लागतो. आता किती धर्मसंकट आलं. पण देवती माता म्हणली आसनाचाही अपमान करायचा नाही आणि मालकानं टाकलेल्या आसनावरही बसायचं नाही. तिनं महाराज एक हात घेतला, आसनावर हात ठेवला, आसनाचा स्वीकार केला आणि स्वतः खाली बसली. कर्दम महाराजांना बघितलं वा मला जशी पाहिजे तशी बायको भेटली. लग्नाला होकार दिला. हे पहिलं परीक्षा बघून राहुल दादा लग्न करत होते. आता पोर हो परीक्षेच्या भानगडीत बसू नका. जे मिळाले ते समाधान माना. आणि तुम्ही जर अशा परीक्षा घेत बसला तर जवळजवळ तुम्ही कळालं तुम्हाला पुढचं कळालं महाराज. हे जुन्या म्हातारे आहेत का नाही नववारीतल्या माय परीक्षा घेत होते का नाही, आधी घेत होते का नाही. आत्या हसलीकडे आत्याची परीक्षा घेतली हाय की आत्या. लाल पाणी करायचं कुंकवाचं ताटामध्ये, त्याच्यात पाय बुडवायचा आणि असा पाय खाली ठेवायचा. आणि जर महाराज हे मधला ठसा जर उमटला नाही तर माणसं म्हणायचे भरल्या पायाची लक्ष्मी आहे. आणि तळ हातासारखा जर पाय उमटला तर काय म्हणायचे, चोपदार सांगा की वानेरी पायाची. सपाट पाहिजे. चोपदार किती बघितल्या होत्या पोरी, एकही नाही, एकच बघितली, 5च केली. वा आदर्श घ्या पोरो तुम्ही सुद्धा. आता काय पोरं महाराज लई झाले तो चालेत महाराज लग्नाला. आणि पुरी दाखिल्या की म्हणा ती ढबरीच आहे, लोडच आहे, नकटीच आहे, काळीच आहे, थोडी उंचीलाच कमी आहे, थोडी उंचीला जास्त आहे, शिक्षणच कमी आहे. माझं एक कळकळीची विनंती आहे पोरांनो, इनोवा फॉर्च्युनरच्या नादामध्ये टमटम निघून जाईल. जे मिळाले ते करून घ्या. अवघड आहे मला लग्नाचं ते ना. खरं सांगतो सध्या परिस्थिती अशी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये 1000 पोरं आहे, मागं 830 पोरी आहे. बाकीच्या पोरांना काय करावं आता. लय अवघड आहे महाराज. खरंच अवघड आहे मामा, खरंच अवघड आहे. सध्या तर काळ सध्या चालू आहे, पोरी बघायचा कार्यक्रम चालू आहे सध्या. आणखी 10 वर्ष थांबा, मी मरणार नाही, तुम्ही मरणार नाही. लिखाण करून ठेवा युट्यूबला, कीर्तन डिलीट करणार नाही, ते पैसे द्या न द्या. महाराज 10 वर्षाला बघा, आता सध्या पोरी बघायचा कार्यक्रम चालू आहे. आणखी 10 वर्षाला मामा पोरं बघायचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. कारण का 1 नंबरला कुठे पोरगी आहे, कुठे पोरगीचा 1 नंबरला 98%. माटेगाव क्लास जा, कुठे जा, कुठे जावं 98, 99, 84% सगळी पोरीचीच आहे. आपलं पोरग 36.35 लटक के मॅट्रिक पास. लई अवघड आहे महाराज. एका निर्णय सांगितला महाराज, मला म्हणे महाराज मला माहीत आहे म्हणे मी नापास होतो, पण माझे वडील मला मारतात राहुल दादा, माझा अपमान होऊ नये, मला मार भेटू नये, याच्यासाठी तुम्ही काय करा, तुम्हीच निकाल बघून या म्हणे. मी निकाल बघायला जातो, 200 रुपये दे. मला म्हणे महाराज 500 घ्या, पण तुम्ही काय करा निकाल बघून या. एक जर विषय गेला फक्त राम म्हणा घरी बापाच्या देखत, 2 जर विषय गेले तर राम राम म्हणा.
3 जर विषय घेत तर रामकृष्ण हरी म्हणा. मी गेलो त्याचा निकाल बघितला सचिन भाऊ. निकाल बघून आलो, ते माझ्याकडे बघायला लागलं. त्याचा बाप म्हणला, महाराज आमचं पोरग पास झालं का? एकही शब्द नाही, दोनही शब्द नाही, काहीच नाही महाराज. ते पोरग म्हणला, काहीतरी सांगा की. आता त्याचा बीपी वाढला, काय करावं त्यालाही कळत नाही महाराज. मी पुढं गेलो, बसलो आणि मग त्याचा बाप म्हणला, मला महाराज खरं सांगा आमचं पोरग पास झालं का नाही? मी म्हणलं जवळजवळ त्याच मार्गाला हाय. मग नेमकं मला तर माहिती आहे म्हणला, महाराज याचे विषय सगळे निघाले नसतील, काहीतरी एटिकिटी असेलच, 1-2 तरी विषय गेले असतील. खरं सांगा किती विषय गेलेत? मला आता कोडं पडलं, 1 गेला तर राम म्हणायचंय, 2 गेला तर राम राम म्हणायचंय, 3 गेले तर रामकृष्णाने म्हणायचे. ह्याचे सगळे विषय गेले होते. आता काय म्हणावं? मी म्हणलं बोला पुंडली वर्धा रिटर श्री तुकाराम. अरे एकही विषय निघाला नाही, हे अवघड आहे महाराज. सध्या अशी परिस्थिती आहे. आणि मग मात्र महाराज देहूती मातेचं आणि कर्द महाराजचं लग्न झालं. त्यांनी सांगितलं एक पोरग झालं की मी संन्यास घेणार. आणि पाहता पाहता कालांतराने देहूती मातेला मुलगी झाली. 1 नाही तर 9 मुली झाल्या. आणि त्या 9 मुलीपैकी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे अनुसया माता. आणि ती पतिव्रता श्रेष्ठ झाली. आणि त्या अनुसयाच्या पोटी दत्तात्रय भगवान प्रकट झाले. अनुसया माता कोण आहे? तर महाराज ती अनुसया माता हे जगदंबेचं रूप आहे. विठ्ठल माहूरगडची रेणुका माता, परशुरामाने जमदग्नी त्यांचे वडील, आईचा शिरच्छेद करायला सांगितला. परशुरामाने मारा पाठीमागचा पुढचा न विचार करता आईचा शिरच्छेद केला. आणि मग वडील खुश झाले आणि सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. त्याने सांगितलं काय नाही, माझी गेलेली आई मला परत पाहिजे. आणि मग लेकरासाठी जे महाराज वर आलेली आहे ती म्हणजे माहूरगडची रेणुका माता. सप्तशृंगी, वन्नीची, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानी हे 108 पीठ सांगितले ते देवी भागवतामध्ये. पण आपल्याला सगळ्याला माहित आहे सतीचा देह ज्यावेळेस उचलला महादेवानी, जिथं जिथं अवयव पडले त्याला 52 शक्तिपीठं निर्माण झाली अशी कथा आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. जी काही कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे, कुक्कर या दैत्याचा वध करण्यासाठी कश्यप आणि अनुभूती या 2 दाम्पत्याचा सांभाळ करण्यासाठी आणि कुक्कर या दैत्याचा निपात करण्यासाठी तुळजापूर या क्षेत्री जी प्रकट झाली ती जगदंबा भवानी माता आहे. हे जरी आपल्याला तुम्हाला मी आता सांगितलेले रूप आहेत, कामाख्या देवी असेल, योगेश्वरी असेल, येडेश्वरी असेल, सप्तशृंगी असेल, वैष्णवी देवी असेल, रेणुका माता असेल, महालक्ष्मी असेल, या सगळ्या जरी महाराज देव्या अनेक रूपानं जरी आपल्याला पाहायला मिळत असतील तरी ही सगळी कोण आहे? तर महाराज ही अनाथ आदिकालापासून जी देवी भगवती आहे तीच आहे. तिचं वर्णन अभंगाच्या अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. हे बोध परदी घेऊन हाती, बोध परदी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पागळती, उदो उदो भक्तानाचती. बोल ज्ञानाचा पागळती, उदो उदो भक्तानाचती. बोल ज्ञानाचा पागळती, उदो उदो भक्तानाचती.
जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या भजनी मंडळासाठी. फुकटच्या टाळ्या तरी मोठ्यानं वाजवा हो. त्याला का पैसे लागलेत का, चार्जिंग उतराली का, लाईट बिल आले तुमचं. एकदा मोकळ्यात टाळ्या वाजवा अशा खन 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 खन. असं टाळ्या वाजल्या म्हणजे तुम्हालाही बरं आणि मलाही बरं आणि यांनाही बरं. हे काय पैसे मागलेत का काय. बिंबीच्या देटापासून महाराज आता शेडच्यापर्यंत आवाज घातला तर राहुल महाराजांनी आमच्या बंद बंद भीमराव. ओळख पक्की ठेवावं लागते आता. ते लग्नातला माणूस आहे काय काय. भीमराव मावानी किती सुंदर प्रमाण दिलं. आता आमचे विशाल दादा महाराज बघा किती वल्ले झाले ढिले झाले तेच. एवढे महाराज पकवाज वाजवलाय, गोड अशा टाळ्या वाजल्या की 2 मुकडे जास्त वाजते बुवा. आता महाराजांसाठी टाळ्या वाजल्या की 2 चाली जास्त म्हणतात हे महाराज. दुसरं काय नाही, पैसे मागत नाही, दिल्यास नको म्हणत नाही, कोणी देत नाही, मग टाळ्या तरी वाजवता. दुसरं काय महाराज. आणि दुसरं सांगतो तुम्हाला टाळ्या का वाजवायचं याचं कारण आहे. टाळ्या वाजविल्या की फायदा असतो. 2 फायदे होतात टाळ्या वाजविण्याचे. कोणते कोणते. एक वैदिक फायदा सांगतो आणि एक वैज्ञानिक फायदा सांगतो. टाळी वाजवून भजन करा विठ्ठल. वैज्ञानिक फायदा पहिला आहे का. वैज्ञानिक फायदा कोणता आहे. ज्याला बीपी आहे, ज्याला शुगर आहे, त्याचं रोज गोळ्या खाल्ल्याशिवाय जमत नाही. त्यानं एकच काम करायचं, सकाळी उठायचं, पद्मासन घालायचं, सूर्याकडे तोंड करायचं आणि सूर्याकडे तोंड करून बसून 100 टाळ्या वाजवल्या की त्याची बीपी मेंटेन राहते. लिखाण करून घ्या, खोटं होणार नाही. पण 100 टाळ्या वाजविल्या पाहिजे सकाळी सूर्याकडे तोंड करून 100 टाळ्या वाजल्या, बीपी मेंटेन राहतं. हे आपल्या सगळ्या हातात आहे हो. हे वैज्ञानिक फायदा आहे. वैदिक फायदा सांगू का तुम्हाला भाऊ माहित आहे. वैदिक फायदा माहित आहे. वैदिक फायदा याचा असा आहे, टाळी जर वाजवली तर माणसाचं नशीब सुद्धा बदलतं महाराज. कथेत कीर्तनात जर टाळी वाजवली तर माणसाला पुण्य प्राप्त करून देणारी ही टाळी आहे. म्हणून इकडं सभेत इकडे टाळ्या वाजण्यापेक्षा तिकडे काही मिळत नाही. तिकडे मिळालं तर 200 मिळतं, ज्याला गरज आहे त्याला चपटी मिळते, दुसरं काय मिळणार. पण इथं नाही, मला पुण्य संचय वाढतो टाळी वाजवली तर. टाळी वाजवली तर नशीब बदलतं. सांगतो कळण्यासाठी सांगतो. हे काही माणसाचा हात असते ना, हे 75% सगळं हातावर आहे माणसाचं आयुष्य. वैभव महाराज हे काही असा हात बघा, हे काही हात आहे ना, ही रेषा आहे ना, ही रेषा धनरेषा आहे दाजी. ही धनरेषा जर या मधल्या बोटाकडे जर सरळ गेली तर माणसाला आयुष्यात कधीच पैसा कमी पडत नाही. कधीच पैसा कमी पडत नाही. हे सरळ गेली पाहिजे. आपली बरी आहे कामापुरती आहे आपली. राहुल मला तुमचा दाखवू नका. हे सगळी अशी भरपूर महाराज. ही धनरेषा आहे. खरं सांगतो तुम्हाला, तेव्हा ही आयुष्याची रेषा आहे. ही जी आहे ना आयुष्याची रेषा आहे. ही जर इथं थांबली तर माणूस 45 वर्ष जगतो. ही जर इथं थांबली तर 65 जगतो. इथं आताच बघू नका, इथंच बघा तुम्ही, घरी गेल्यास बघा बाबा, लय अवघड आहे महाराज. दाजी इथंच बघू. बघतो कीर्तन झाल्यास 500 घेऊन या. ही आयुष्याची रेषा. खरं सांगतो, खोटं नाही महाराज. ही आयुष्याची रेषा इथपर्यंत जर आली तर माणसाचं आयुष्य 190च्या पुढे जातं. माझी इथपर्यंत आहे. मी 96 वर्ष जगणार आहे बाबा. 96 वर्ष नाही, ते 4चा कशाला सांगत बसायचं. हे 96 मला सांगितले, माझी जन्मकुंडली आहे सगळं महाराज. माणसाचं सगळं इथं आहे. हो का असा हात करायचा. हो का इथं जर रेष पडली ना, ही जर रेष पडली ना, ही रेष पडली. हे वैभव दादानं बोलिल्यामुळं आणि मार्कणगाव त्यांचं असल्यामुळं, हे म्हणजे ते माझे मित्र असल्यामुळं हे सगळं फुकट सांगालो. हे महाराज हे का हे न सांगितल्याने घरी बसल्याच सांगत असतो. ते नाही विचारा कथेला आल्यास कुठं सांगत नाही. उगं हुकी आले म्हणून सांगालो. महाराज हे सगळं गाव आपलं आहे म्हणून सांगाल. हो का हे असं केलं ना, हे का इथं रेष पडली तर ह्याला म्हणायचं धर्मध्वज. इथं जेवढी मोठी रेष असेल त्याला लोक मानतात. पैसा असू द्या नसू द्या, त्याला धर्मध्वज मोठा आहे. हे मी खोटं सांगत नाही महाराज. ऐका, हे का असा डावा हात असा करायचा. हे का इथं या, हे का इथं जर आडव्या रेषा पडल्या, वैभव आपले राहुल दादा, इथं जर आडव्या 4-5 रेषा झाल्या तर माणूस 40 ते 45 वर्षामध्ये गाडी बंगला घेतो. त्याच्या स्वतःच्या जीवावर घर बांधतो. या रेषेवर आहे. इथं शंख किती आहेत, चक्र किती आहेत, याच्या सुद्धा गणित आहे. जाऊ द्या, किचकट सांगत बसत नाही. हो का इथं मला आडव्या 3 रेषा आहेत बघा. याच्या इथं जर आडव्या 3 रेषा असतील तर माणूस जर घराच्या बाहेर पडला की पैसे घेऊन घरी आल्याशिवाय थांबतच नाही.
हे रेषा आहेत महाराज, मी खोटं बोलत नाही महाराज, खरं सांगतो. तुम्ही खरं सांगतो. हे का माणसानं असा हात करायचा, हे का हे दिसाले काय तुम्हाला, हे का पोरो, हे असा हात करायचा. ज्याला इथं हाताला एक रेष पडली ना त्यांना समजायचं एक बायको, ज्याला 2 रेषा पडल्या त्यांना समजायचं 2 बायका, ज्याला रेषाच पडत नाही 1/2 किलो गांजा बस. सोपदार भारी आहेत महाराज, काही म्हणा. खरं सांगतो महाराज, ह्याच्यात खोटं बोलणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आता ऐका, ही धनरेषा आहे. या धनरेषेला अशा 2-3 फाटे फुटलेले असतात. लोक आमच्याकडे येतात, म्हणतात महाराज 5 लाख रुपयाचा कापूस झाला, पैसे आले पण कुणीकडे गेले की पत्ताच लागला नाही बघा. म्हणतात की नाही लोक, पैसा टिकणार झाला. कसा टिकल, 12 वाटा पळती विकणे. मग एक काम करा, हे 12 वाटानं पैसा पळून जाते ना, एक काम करा, हे लहान लहान फाटे मोडून टाकण्यासाठी आणि मस्त जसा नांदेड ते सोलापूर आपला 4 लाईन झाला की नाही हायवे, असा जर हायवे असा व्हावा असं वाटत असेल, हे लहान लहान वाटा मोडण्यासाठी आणि धनरेषा प्रबल करण्यासाठी कीर्तनात कथे टाळी वाजवली, हे लहान लहान फाटे मोडून करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम.